नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये. चला तर मग आज आपण पाहणार आहोत धम्माल भन्नाट जोक्स. या देशात सर्वात समजूतदार कोणी असेल तर ते दारू पिणारे आणि दारू विकणारे आहेत. सरकार कोणाचेही असू द्या आणि कितीही दरवाढ होऊ द्या, कधी आंदोलन नाही की साधा निषेधही नाही. नेहमी शांत असतात हे बिचारे. आणि दुसरे म्हणजे गायछाप खाणारे. 75 पैशावरून आज कुठल्या कुठे किंमत वाढली, पण कधीच तक्रार केली नाही यांनी. खरंच मोठ्या मनाची माणसं हो हे दोघे जण. व्हॉट्सअपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो 2 प्रकार असतात, एक सासरचा ग्रुप आणि एक माहेरचा ग्रुप. पुरुष आपल्या सासरच्या ग्रुपवर अत्यंत कमी आणि उदासीन असतात. अधूनमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एखादा पाचकळ जोक टाकतात, तर ते ना पोस्ट वाचतात ना काही लिहितात. स्त्रियांचाही आपल्या सासरच्या ग्रुपवर काही लिहित नाहीत, अधूनमधून फॉरवर्ड टाकतात, पण बारकाईने वाचत मात्र असतात. आणि शिवाय आपल्या नणंद, जावा, चुलत, आते, सासा वगैरे खास प्रेमाच्या माणसांचे बदललेले डीपी मात्र नक्की पाहतात. याला पुढच्या युद्धासाठी दारू गोळा जमा करणे म्हणतात. बड़े खतरनाक लोग हैं. कारमध्ये बसतास जसा नवऱ्याने सीट बेल्ट लावला तेवढ्यात त्याची बायको नाराज होऊन म्हणाली, तुम्हाला ना माझ्या वटपौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास राहिलेला नाहीये. No, 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 no. आज हिंजवडीवरून घरी कारने चाललो होतो. रस्त्यात एक मित्र पायी जाताना दिसला. मी त्याला म्हटले की तुला सोडतो घरी. तो म्हणाला की नको रे, आज खूप घाईत आहे, आणि तो पायी पायी निघून गेला. आता स्लिम राहायचं, आत्म्याला मग उपाशी ठेवायचं. मेल्यावर शरीर निष्कर आणि आत्मा अमर. मग बसा पिंपळावर, ह्याला पकडा भजी माग, त्याला पकडा वडापाव माग. हे बरोबर वाटते का? मॉलमध्ये एक महिला चोरी करताना पकडली गेली. जज साहेब, तुम्ही बिस्किट पुडा चोरी केला आहे, त्यात 30 बिस्किटे होती, त्यामुळे तुम्हाला 30 दिवसाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. महिलेचा नवरा म्हणाला, जज साहेब, तिने 1 किलोचं रव्याचे पॅकेटसुद्धा चोरलं आहे, त्याची पण शिक्षा द्या तिला. मी लहान आहे असं समजण्याची चूक करू नका. मोठमोठ्या कंपन्याही मला विनंती करत आहेत, प्लीज रिचार्ज युअर नंबर. बायकोने नवऱ्याला मेसेज करून सांगितले, ऑफिस सुटल्यावर भाजीपाला घेऊन या. आपल्या शेजारीण वहिनीला पण केळी आणायला सांगितली आहे, नक्की आणा. हजबंड, कोणत्या वहिनी? वाईफ, अहो कुणी नाही, मी यासाठी लिहिले की तुम्ही मेसेज पूर्ण वाचावा. नवरा, अगं पण त्या वहिनीसाहेबसोबत आहे मी कोणत्या वहिनीबद्दल बोलत होतीस? बायको, आता कुठे आहात तुम्ही? नवरा, भाजी बाजाराजवळ. आणखी कुठे असणार? बायको, तिथेच थांबा कोपऱ्यावर, मी आलीच. 10 मिनिटानंतर, अहो मी भाजी बाजारात कोपऱ्यावर उभी आहे, कुठे आहात तुम्ही? नवरा, बावळट, मी अजून ऑफिसमधून निघालो नाही,
गेलीच आहे तर तुझी भाजी तूच घेऊन ये. बड़े खतरनाक लोग हैं. जान दे देंगे इस